हृदयाची कुटिलता मला सोडून जाई. मी वाईटाशी परिचय ठेवणार नाही. मी वाईटाशी परिचय ठेवणार नाही. दया व न्याय याविषयी मी गाणे गाईन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये 73व्या स्तोत्राच्या 13व्या वचनात स्तोत्रकर्ता असाप सांगतो, मी आपले मन स्वच्छ राखिले, आपले हात निर्दोषतेने धुतले, खचित हे सर्व व्यर्थ. खरे तर स्वच्छ मन व निर्दोष हात राखणे सोपे नाही. आसाफाला या त्याच्या उपलब्धतेचा व कामगिरीचा अभिमान वाटायला हवा होता. मात्र दुर्जनांच्या वाईट वर्तवणुकीनंतर देखील त्यांचे सुख व आनंद बघून आसाफाला प्रश्न पडला, स्वच्छ मन व शुद्ध हात राखून मला काय फायदा? त्याला हे सर्व व्यर्थ वाटले. त्याला असे वाटणे कितपत योग्य आहे? हे समजण्यासाठी दाविदाच्या 24व्या स्तोत्रातील एक प्रश्न पाहावा लागेल. दावीद म्हणतो, परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल? त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील? म्हणजेच परमपवित्र परमेश्वराच्या सानिध्यात येण्यास कोण पात्र ठरेल? तो स्वतः याचं स्पष्टीकरण देतो. तो म्हणतो, ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावित नाही व कपटाने शपथ वाहत नाही, त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल. आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो नीतिमान ठरेल. या वचनांतून आम्हाला स्वच्छ हात व शुद्ध मन राखणे म्हणजे काय हे देखील कळते. भले दुर्जनांना या भूतलावर भौतिक समृद्धी, सुख व आनंद मिळत असेल, तरी ते देवाच्या सानिध्यात येण्यास अपात्र ठरतात. ते शेवटी भयंकर अशा अग्नी व गंधकाच्या नरकाचे वाटेकरी ठरतात. तेथे त्यांना अनंत काळ दुःख व असह्य वेदना सहन कराव्या लागतील. त्या उलट नीतिमान लोक स्वर्गात स्थान प्राप्त करतील व परमपवित्र देवाच्या उपस्थितीचा आनंद लुटतील. आपणही उद्धारकाच्या हातून नीतिमान ठरवू इच्छिता काय? तर प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर जे स्वतःचे अर्पण केले व मरणातून जिवंत होऊन जो पराक्रम केला, त्यावर विश्वास ठेवायला हवा. ख्रिस्त म्हटलेल्या सत्याकडे लक्ष लावायला हवे. अशाने आपले मन शुद्ध व हात निर्दोष राहतील. तसे करण्यास परमेश्वर आपणास सहाय्य करो. धन्यवाद.